2 वर्षानंतर मी आज गावी आलो, कारण घरचं बांधकाम चालू होतं म्हणून. मग काय, सकाळी सकाळी उठलो, टमरल घेतलं आणि निघालो बाहेर. बाहेर निघालो, मस्तपैकी एक असा व्हिडिओ घेतला. व्हिडिओ घेतल्यानंतर घरी आलो, तेवढ्यात आई एकच नंबर असा स्वयंपाक करू लागली. चुलीवरचं जेवण म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, एकच नंबर. हा हा. हे आमच्या आई साहेब चुलीवरचं जेवण करायला होता. शहरापेक्षा चुलीवरचं जेवण लय चविष्ट, कारण शहरामध्ये बरोबर खायला भेटत नाही, काय नाही. आणि आल्यानंतर मी आईला म्हणतो की बाबा चुलीवरचं जेवण कर, एवढं चविष्ट जेवण नाही. हे वाला व्ह्यू बघा, एकदम नॅचरल. तुम्हाला आमची माय दाखवतोय. ही आहे आमची माय. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ कुठं व्हिडिओ चालू केला. चालू केला दिसालीस व्हिडिओ मध्ये. हे कर की आपलं काय नांगर घेऊन गेलं का जाके की मी व्हिडिओ काढला तुझा, आता तुझा व्हिडिओ काढायला लाव. चालू आहे व्हिडिओ. व्हिडिओ काढायला म्हणलं की पदर घेणारच, ही आपली पहिल्याची पिढी. तुझं वय किती आहे माय? वय किती आहे? माझ्या वयचं सांगू नको. 80 वर झाले. 80 झाले. 80 वय झालं. 80. आम्ही असता नांदेडला राहायला, इकडे आले की लय खुश होता माय. आता आला तो आता कंटिन्यू सोबतच आहे. हे आमच्या गावचं मारुती मंदिर. हे आहे वडाचं झाड. याला बहुतेक 100 वर्ष पूर्ण झाले असतील. मी लहान होतो तेव्हापासून त्याला बघायचो. आता हे मला दिसले 2-3 मुर्गे. आता ह्यांना संध्याकाळी एक आपण खावं लागणारच. लई फिरलो या जगात हिचा ठेवून मनात. हे आहे गावामधली एक छोटीशी गल्ली, आणि हे आहेत तिकडचे संस्कार. ना ट्रॅफिक ना नेटवर्क, फक्त शांतता आणि पक्ष्यांचा किलबिल आवाज. झाडांना आंबे एवढे मोठे लागलेत, पण त्या आंब्यांना दगड मारून तोडणारी पोरं आता मोबाईलमध्ये बिझी आहेत.